ओके, बघा आता आपल्याला सी प्रोग्रामिंगला सुरुवात करायची, ठीक आहे. अँड ऑल ऑफ वी नो दॅट सी इज बेसिकली अ प्रोग्रामिंग लँग्वेज. अँड इन अवर कोर्स वी आर गोइंग टू लर्न नंबर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आपल्याला सी, पायथन, सी प्लस प्लस, जावा, ऍडव्हान्स जावा, मायस्क्यूएल अशा नंबर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचे आहेत. यामध्ये जेवढी मी नावं घेतली त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, पण मायस्क्यूएल हा डेटाबेस, ठीक आहे. तर बघा आपल्याला सुरुवातीला ना प्रोग्रामिंग हे एक्झॅक्टली काय असतं ते एकदा समजून घ्यायचं अँड देन विल स्टार्ट द सी. ठीक आहे. बघा आता आपण असं जरी कन्सिडर केलं की यू डू नॉट हॅव एनी प्रोग्रामिंग नॉलेज बट स्टील ऑल ऑफ यू आर युझिंग द कम्प्युटर, राईट? सो अगेन द सेम क्वेश्चन इज देयर, व्हॉट इज द कम्प्युटर? इफ एनीबडी आस्क्स यू देन व्हॉट विल बी युअर आन्सर? कम्प्युटर हे काय असतं सांगा बरं, चला कोण सांगतंय? नो बट तुम्हाला जे माहित असेल ते सांगा. इट डझंट मॅटर की ते टेक्निकली साऊंड आहे, परफेक्ट आहे किंवा नाही आहे, आणि काही फरक पडत नाही. बट यू शुड बी एबल टू गिव्ह द आन्सर ऑल्सो. मी जसं तुम्हाला सांगितलंय की आपल्या कोर्समध्ये आपल्याला फक्त नॉलेज नाही मिळवायचं, तर जे नॉलेज मिळवलेलं आहे आपण ते आपल्याला डिलिव्हर पण करता यायला हवं, म्हणजे आपल्याला सांगता यायला हवं. ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू यू हॅव टू एक्सप्लेन. मराठीत सांगा, काही प्रॉब्लेम नाही. कोण सांगेल कम्प्युटर हे काय? नोबडी. शाबाश. Computer is nothing but the electronic device. Electronic device stand for the thing which is running on the electricity. हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं कम्प्युटर, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणतो. जसं फॅन, टीव्ही, वॉशिंग मशीन, ऑल दीज आर द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, राईट? अँड सिन्स कम्प्युटर इज अ मशीन, कम्प्युटर कॅनॉट डू एनिथिंग बाय इट्स ओन. कम्प्युटर हे मशीन आहे, त्यामुळे ते कुठलीही गोष्ट स्वतःहून नाही करणार. We are the users. The person who is using computer, that person is referred as what? User. आपण user आहोत. And if we want to execute any task with the help of computer, then obviously we have to give order to the computer. तर आपल्याला कम्प्युटरला काय द्यावी लागणार आहे? ऑर्डर द्यायला लागणार. बरोबर आहे? जसं तुम्ही सगळे लोक कट कॉपी पेस्ट वगैरे करत असाल, ऑल दीज आर नथिंग बट द ऑर्डर्स गिव्हन बाय युजर टू कम्प्युटर. कट कॉपी पेस्ट या सर्व काय तर ऑर्डर्स आहेत. कुणी कोणाला दिलेल्या ऑर्डर्स आहेत? या युजरने कम्प्युटरला दिलेल्या ऑर्डर. बरोबर आहे? ठीक आहे. मग आता बघा, ही आपली फर्स्ट डेफिनेशन आहे कमांड, आणि या ज्या ऑर्डर्स असतात ना त्यांनाच कमांड्स असं म्हणतात. सो दिस इज अवर फर्स्ट डेफिनेशन, कमांड. कमांड इज व्हॉट? कमांड इज नथिंग बट अन ऑर्डर गिव्हन बाय युजर टू कम्प्युटर. कमांड ही काय तर इट इज अन ऑर्डर गिव्हन बाय युजर टू कम्प्युटर. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट. Now just consider that as a user, I want to execute 10 tasks with the help of computer. So in that case, obviously, I have to give 10 commands to the computer. बरोबर की नाही? मला 10 कमांड्स द्यावे लागतील कम्प्युटरला. जर या कमांड्स मी इंडिव्हिज्युअली दिल्या, म्हणजे एक एक करून दिल्या, तर ऑब्व्हियसली आय एम गोइंग टू गेट आउटपुट ऑफ ईच अँड एव्हरी कमांड. बट व्हॉट मे बी द प्रॉब्लेम इन दॅट? शाबाश. इट विल वेस्ट लॉट मच ऑफ अवर टाइम. त्याने आपला वेळ जाईल. देन व्हॉट इज द सोल्युशन ऑन दॅट? मग हा वेळ कसा वाचवायचा? तर ऑब्व्हियसली या सर्व कमांड्स एक एक करून न देता आपल्याला एकाच वेळी द्यायला हव्यात. बरोबर आहे की नाही? आणि एकाच वेळी द्यायचे असतील तर त्यासाठी त्या सर्व कमांड्स आपल्याला काय तयार करावं लागेल? ग्रुप तयार करावा लागेल. अँड इफ वी मेक सच ग्रुप ऑफ कमांड्स, देन दॅट ग्रुप इज नथिंग बट कॉल्ड ॲज अ प्रोग्राम. सो दिस इज अवर सेकंड डेफिनेशन, प्रोग्राम. प्रोग्राम इज एक्झॅक्टली व्हॉट? प्रोग्राम इज नथिंग बट द ग्रुप ऑफ कमांड्स, किंवा काही लोक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असं सुद्धा म्हणतात. वन अँड द सेम थिंग. ठीक आहे. ओके, समजतं इथपर्यंत? नाव नेक्स्ट पॉइंट. आतापर्यंत आपण बघितलं की बाबा कम्प्युटरकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला कम्प्युटरला काय द्यावी लागेल? ऑर्डर द्यायला लागेल. तिला आपण काय म्हणतो? कमांड. बरोबर आहे? या कमांड जर आपण एक एक करून दिल्या तर इट विल वेस्ट लॉट मच ऑफ अवर टाइम. म्हणून आपण काय करणार? तर विल गिव्ह ऑल द कमांड्स ऍट द टाइम बाय मेकिंग देअर ग्रुप. अँड इफ वी मेक ग्रुप ऑफ सच कमांड्स, देन दॅट ग्रुप इज कॉल्ड एज व्हॉट? प्रोग्राम. कमांडचा ग्रुप तयार केला तर त्याला काय म्हणायचं? प्रोग्राम. बरोबर आहे? आता हा प्रोग्राम मला कम्प्युटरला द्यायचा आहे, तर त्यासाठी मला कम्प्युटरशी कम्युनिकेशन करायला लागेल. इथे मी तुमच्याशी कम्युनिकेशन करतोय, अँड देर इज अ कम्युनिकेशन मीडिया बिटवीन मी अँड यू, अँड दॅट इज नथिंग बट द लँग्वेज. हिअर आय एम स्पीकिंग इन मराठी और इंग्लिश बिकॉज यू आर एबल टू अंडरस्टँड. तुम्हाला समजतंय किंवा मला पण येते म्हणून मी मराठी किंवा इंग्लिश मध्ये बोलतोय. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या दोघांना कम्युनिकेशन करायचंय त्यांच्यामधला कम्युनिकेशन मीडिया कसा असायला हवा? तर ऑब्व्हियसली असा असायला हवा जो दोघांनाही समजेल. व्हेरी सिम्पल, राईट? इथे तुम्ही कोण आहात? कोण आहात तुम्ही सांगा? शाबाश, युजर्स. बरोबर, तुम्ही आहात युजर्स. बरोबर. तुम्हाला कुणाशी कम्युनिकेशन करायचंय? कम्प्युटर. मग तुम्हाला आता असा कम्युनिकेशन मीडिया हवाय जो तुम्हालाही समजेल आणि त्यालाही समजेल. बरोबर.
आणि असा जो कम्युनिकेशन मीडिया असतो ना त्यालाच प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतात. सो प्रोग्रामिंग लँग्वेज इज द कम्युनिकेशन मीडिया बिटवीन होम युजर अँड computer. Correct? It's a communication media between user and computer with the help of which what user can do. User can give different commands or programs to computer so as to execute different tasks. बरोबर आहे. ही टेक्निकल डेफिनेशन आहे. मिनिंग काय याचं की प्रोग्रामिंग लँग्वेज हा कम्युनिकेशन मीडिया कोणाकोणामधला युजर आणि कम्प्युटर मधला ज्याच्या मदतीने युजर हा कम्प्युटरला वेगवेगळ्या कमांड्स किंवा प्रोग्राम्स देऊ शकतो आणि त्याच्याकडनं तो वेगवेगळी कामं करून देऊ शकतो. समजतंय? So this is the concept of programming language and C is such a programming language. C, Python या सर्व काय programming languages आहेत. Now you tell me that what is the use of all of these programming languages म्हणजे काय? तुम्ही आता IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करणार आहात. At that moment what will be your profile? Means exactly what I want to ask that what will be your work? तिथे जाऊन काय काम कराल तुम्ही? बरोबर. You are going to develop the software. Perfect answer, right? मग आता सॉफ्टवेअर हे एक्झॅक्टली काय असतं बघा. तर सॉफ्टवेअर समजून घेण्यासाठी एक छोटीसा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तर बेसिकली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही इंडिव्हिज्युअली म्हणजे पर्सनली एकच पर्सन एखादं मोठं प्रोफेशनल सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय हे पॉसिबल नसतं. तुम्ही ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये काम कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की देअर विल बी अ टीम अँड यू विल बी पार्ट ऑफ अ टीम. एक टीम असेल, तुम्ही त्या टीमचे मेंबर असतात आणि तुमच्या टीम मधली सगळी लोक मिळून एक सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतील. बरोबर. आपण जर समजा असं एक्झाम्पल घेतलं की समजा तुमच्या कॉलेजसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी तुमच्या कंपनीला काम मिळालं. बरोबर. मग या केसमध्ये सर्वात आधी तर कॉलेजच्या मॅनेजमेंटकडनं रिक्वायरमेंट घेतल्या जातील की नक्की त्यांना काय काय हवंय सॉफ्टवेअर. बरोबर आहे. त्यानंतर काय केलं जाईल समजा तुमच्या टीम मध्ये 4 लोक आहेत आणि एक तुमचा टीम लीडर. टीम लीडरचं काम काय असतं टू गेट वर्क डन फ्रॉम द अदर्स. इतरांकडनं काम करून घेणं त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे कुणाचं काम आहे टीम लीडरचं. मग समजा तुमच्या टीम मध्ये 4 लोक आहेत मग तो तुमच्यापैकी एका पर्सनला सांगणार समजा तुम्ही सर्व कॉलेजचे एम्प्लॉई म्हणजे जसं टीचर्स क्लर्क अकाउंटंट वगैरे जे असतील त्या सर्वांचा डेटा मॅनेज करण्यासाठी एक प्रोग्राम द्या. दुसऱ्या प्रोग्रामरला समजा त्याने सांगितलं की सर्व स्टुडंटचा डेटा मॅनेज करण्यासाठी प्रोग्राम लिही. तिसऱ्याला सांगितलं समजा सर्व बुक्स लायब्ररी म्हणजे आता कॉलेजमध्ये बुक्सची लायब्ररी असते बघा तर त्याचा डेटा मॅनेज करण्यासाठी प्रोग्राम लिही. चौथ्याला सांगितलं समजा काहीतरी फीजचे ट्रान्झॅक्शन वगैरे त्याच्यासाठी प्रोग्राम लिही. म्हणजे प्रत्येकाला तो वेगवेगळे टास्क असाइन करतोय. बरोबर आहे. मग इंडिव्हिज्युअली पर्सनल लेव्हलला तुम्ही ती 4 प्रोग्राम्स डेव्हलप करा. बरोबर. तुमची 4ही प्रोग्राम्स तयार झाली की तो टीम लीडर काय करेल ती 4ही प्रोग्राम्स तो काय करेल एकत्र करेल की जेणेकरून काय तयार होईल ते सॉफ्टवेअर. म्हणजे इनडायरेक्टली सॉफ्टवेअर हे काय झालं तर सॉफ्टवेअर इज नथिंग बट द ग्रुप ऑफ व्हॉट प्रोग्राम्स. प्रोग्रामचा जो ग्रुप असतो त्यालाच काय म्हणायचं सॉफ्टवेअर. समजतं इथपर्यंत? ठीक आहे. आता सर्वांनी या कन्सेप्ट लिहून घ्या त्यानंतर आपण पुढे जाऊया. काय डाऊट? बघा लिहिताना तुम्हाला फक्त या कन्सेप्ट संदर्भात मी नाही सांगत आहे. आपल्याला महत्वाच्या कन्सेप्ट सर्व लिहून घ्यायच्या. बघा आता कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला प्रिंटेड नोट्स दिल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व महत्वाचे थेरी कन्सेप्ट प्रोग्राम असाइनमेंट सगळं काही आहे त्यामध्ये. आणि प्लस मी तुम्हाला नोटबुक मध्ये काही महत्वाच्या गोष्टी लिहून देणार. तर जे मी लिहून देतो ते तुम्हाला थोडंसं पाठ केल्यासारखंच टेक्निकली सांगता यायला हवं. म्हणजे पाठच करायचं असं म्हणून. तर त्यामुळे ज्यावेळी तुम्ही इथे लिहून घ्याल लिहिताना परत केअरफुली रीड करून लिहायचं. And if you are thinking any statement as a confusing statement, then you just have to ask me again. I will explain that again. ठीक आहे.
Okay, completed everybody. So now we'll proceed for the next point. Now next point is nothing but obviously the C language. Okay. Now C is basically a programming language which is used to develop the softwares, right? C ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी वापरली जात होती असं म्हणेल मी. सध्या सी मध्ये ऍक्च्युअल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होते. ऍक्च्युअल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे लेटेस्ट लँग्वेजेस जे आहेत जसं जावा किंवा पायथन या लँग्वेजेस मध्ये. मग इथे काही लोक म्हणतील अरे हे आपण कशाला वेड्यासारखं सी लँग्वेज शिकतोय. The basic reason behind it that even if we are not developing any software in the C, but C is a basic programming language and it is used to clear all the programming logics of the programming field. Programming field मधले IT field मध्ये जे प्रोग्रामिंगचे लॉजिक्स आहेत ते समजून घेण्यासाठी C is the best programming language. बघा 72 मध्ये आलेली लँग्वेज आहे, अजून सुद्धा ती शिकवली जाते, यावरूनच तिचं व्हॅल्युएशन आपल्या लक्षात. बरोबर, ठीक आहे. बघा आता सी इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप बाय मिस्टर डेनिस रिची ॲट AT&T बेस्ट लॅबोरेटरीज ऑफ USA in 1972. आता सी ही जनरल पर्पज लँग्वेज. Just now I told you that currently C is little bit considered as outdated languages. Means you are not going to develop any software in the C. C मध्ये आपण आत्ता सॉफ्टवेअर डेव्हलप करत नाही. आता कुठल्या लँग्वेजेस मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप होतात सांगा? जावा किंवा पायथन वगैरे. एक 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर याच लँग्वेजेस मध्ये होतील का सॉफ्टवेअर डेव्हलप? नाही होणार. कुठल्या तरी लेटेस्ट ऍडव्हान्स लँग्वेजेस आलेल्या असतील. बरोबर आहे की नाही? द सेम लॉजिक इज हिअर ऑल्सो. 72 मध्ये किंवा जेव्हा ही लँग्वेज आली त्यानंतर मात्र त्यावेळी ही परफेक्ट लँग्वेज होती वेगवेगळे प्रकारच्या ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी. तर त्या वेळच्या ज्या क्लायंट्स आहेत, क्लायंट म्हणजे कोण? तर ती लोक ज्यांच्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तर ती लोक आपली क्लायंट झाली, किंवा कंपनीसाठी केलं तर त्या कंपनीची लोक ही जी ते सॉफ्टवेअर वापरणार आहेत त्यांना एंड युजर्स किंवा क्लायंट्स असं म्हणतात. तर त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार त्यावेळची सॉफ्टवेअर डेफिनेटली सी मध्ये होत होतं. And at that moment, C was considered as a general purpose. Means what? In C programming, you can develop any type of application, or you can say you can implement any task in the C language. C मध्ये आपण कुठल्याही प्रकारचा टास्क एक्झिक्यूट करू शकतो, म्हणून तिला जनरल पर्पज असं म्हणलं गेलं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता एक मात्र महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की even if we are learning the C language in the beginning, but C is not the first programming language in the world. सी ही काय जगामध्ये आलेली सर्वात पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. सीच्या आधी सुद्धा काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या. माइट बी कदाचित तुम्ही नाव पण ऐकले असेल. कोबोल, पास्कल किंवा फोर्ट्रान अशा काही लँग्वेजेस होत्या. दिस लँग्वेजेस आर कम्प्लिटली आउटडेटेड जस्ट नाव, पण ते ऑब्व्हियसली आधी यूज मध्ये असणार. बरोबर आहे. तर त्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या ज्या 72 मध्ये खूप फेमस होत्या, तर त्या लँग्वेजेस मध्ये काही प्रॉब्लेम्स होती किंवा लिमिटेशन्स होती, म्हणून सीचं डेव्हलपमेंट करण्याची गरज भासली. मग त्यामध्ये एक्झॅक्टली काय लिमिटेशन्स होती बघा. तर बेसिकली सॉफ्टवेअर आताच आपण बघितलं. सॉफ्टवेअर इज व्हॉट? ग्रुप ऑफ प्रोग्राम. सॉफ्टवेअर इज अ ग्रुप ऑफ प्रोग्राम, राईट? अँड सॉफ्टवेअर आर ऑफ बेसिकली डिफरंट टाइप्स. म्हणजे सॉफ्टवेअर ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. फॉर एक्झाम्पल बँकिंग सॉफ्टवेअर असतात, त्यांना अकाउंटिंग सॉफ्टवेअर तुम्ही म्हणू शकता. मेडिसिन रिलेटेड सॉफ्टवेअर्स असतात, बरोबर आहे, किंवा कॉर्पोरेट सॉफ्टवेअर म्हणजे कंपन्यांचे सॉफ्टवेअर्स असतात. सायंटिफिक सॉफ्टवेअर्स असतात. तुम्हाला माहिती आहे आता मागे ते मंगळयान वगैरे सोडलं होतं, माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती हे जे स्पेस मध्ये वेगवेगळे सॅटेलाइट वगैरे सोडले जातात, तर हे पृथ्वीवरनं हँडल केले जातात, माहिती आहे तुम्हाला? अँड हाऊ इट इज. बघा ना, ते लाखो करोडो काय म्हणतात त्याला, किलोमीटर दूर असलेले ज्या गोष्टी आहेत त्या इथनं हँडल होत आहेत. हाऊ इट इज पॉसिबल? दॅट इज ओनली बिकॉज ऑफ द सॉफ्टवेअर. हे सगळं सॉफ्टवेअरनेच पॉसिबल होतं. येते लक्षात तुमच्या? ठीक आहे. बघा आता तर पूर्वी या ज्या लँग्वेजेस होत्या त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्या स्पेसिफिक पर्पज होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी नाव घेतलं की कोबोल, पास्कल किंवा फोर्ट्रान सारख्या लँग्वेजेस. त्यामध्ये कोबोल ही जी लँग्वेज आहे जस्ट कन्सिडर करूया आपण की फक्त बँकिंग टाईपचे सॉफ्टवेअर डेव्हलप होतील. पास्कल असेल तर फक्त समजा एज्युकेशनल सॉफ्टवेअर डेव्हलप होतील. आणि तिसरं कुठलं तरी तिसऱ्या कॅटेगरीचे सॉफ्टवेअर डेव्हलप करेल. म्हणजे त्यावेळच्या प्रोग्रामर्सना अशी एकही प्रोग्रामिंग लँग्वेज अवेलेबल नव्हती की जी सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकेल. बरोबर. आणि त्यामुळेच असं म्हणूया आपण की अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन मिस्टर डेनिस रिची डेव्हलप द सी प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणून याने काय केलं तर सी लँग्वेजचं डेव्हलपमेंट केलं. येते लक्षात? बरोबर. अँड सी इज बेसिकली कॉल्ड ॲज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. का? कारण की त्यावेळची जी वेगवेगळ्या टाईपची सॉफ्टवेअर्स होती, वेगवेगळ्या कॅटेगरीची सॉफ्टवेअर होती, ती सर्वच्या सर्व सॉफ्टवेअर पॉसिबल होती सी मध्ये. बरोबर. आता सी ही एक प्रकारे ऑलराऊंडर झाली. जसं आता तुम्ही क्रिकेट खेळता किंवा बघता, क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर असतो.
ऑलराऊंडर म्हणजे काय, द पर्सन हु कॅन गो फॉर बॅटिंग बॉलिंग ॲज वेल एज फिल्डिंग ऑल्सो. आता कोण आहे ऑलराऊंडर? हार्दिक पांड्या. ठीक आहे. तर जो कोणी ऑलराऊंडर असेल, ऑलराऊंडरचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजेस सुद्धा ऑलराऊंडर असतात. म्हणजे काय, द लँग्वेज इन विच यू कॅन डेव्हलप एनी टाइप ऑफ सॉफ्टवेअर, दॅट इज कॉल्ड ॲज ऑलराऊंडर. नो, दॅट इज कॉल्ड ॲज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. आलं लक्षात? फक्त आपण इथे जनरल पर्पज शब्द वापरतो. समजतंय हे? ठीक आहे. तर 1972 मध्ये डेनिस रिचने याचं डेव्हलपमेंट केलं असं मी म्हणालो, पण खरं तर हे स्टेटमेंट फारसं बरोबर नाही. कारण की त्याला ही लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी 4 वर्ष लागली. 68 मध्ये त्याने सुरुवात केली आणि 4 वर्षात त्याने ही लँग्वेज तयार केली. एक लक्षात घ्या की एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं कदाचित माइट बी थोडं सोपं असेल, पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करणं हे एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी प्रचंड नॉलेजेबल पर्सनची गरज असते. बरोबर आहे? तर त्याने ही लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी निअरबाउट 4 इयर्स घेतली होती. आणि युएसए मध्ये AT&T बेल्स लॅबोरेटरी नावाची लॅबोरेटरी याचा अर्थ काय, तर आपली कॉलेजची लॅब असते तसे नाही. लॅबोरेटरी जी असतात ना, लॅबोरेटरी ही एक मोठी संस्था असते ज्यामध्ये मोठमोठे जे सायंटिस्ट असतात तुमच्यासारखे, ते तिथे काहीतरी R&D करत असतात. जसं आपल्या पुण्यामध्ये पण एक लॅबोरेटरी आहे बघा, NCL नावाची, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. युनिव्हर्सिटीच्या समोर जर असतात ना, त्या साईडला कुठेतरी आहे ती NCL. तर तिथे सुद्धा सायंटिस्ट असतात जे काहीतरी R&D वगैरे करत असतात. तशी ही तिथली फेमस लॅबोरेटरी आहे. ठीक आहे. AT&T बेल लॅबोरेटरी. तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी होतं बघा ते बेल लिपी, कुठल्या तरी 5वी 7वीला 4थीला कुठेतरी होतं बघा. तुम्हाला माहिती आहे की जे ब्लाइंड लोक असतात त्यांच्यासाठी बेल नावाचा खूप मोठा सायंटिस्ट होऊन गेला, त्याने ती लिपी तयार केली होती. तिला बेल लिपी असं म्हणतात, माहिती आहे तुम्हाला? त्या सायंटिस्टच्या नावावरनं ही लॅबोरेटरी, या लॅबोरेटरीला त्या सायंटिस्टच्या नावावरनं नाव दिलं गेलं. बरोबर? तर या लॅबोरेटरीमध्ये डेनिस रिचीने सी या लँग्वेजचं डेव्हलपमेंट केलं. येतंय लक्षात? ओके. पुढे जाऊया आपण. आता सी ची काही फीचर्स आपल्याला बघायची आहे. तर फर्स्ट फीचर आहे इझी टू लर्न. बट आय थिंक यू शुड नॉट टेक दिस फीचर सो दॅट मच ऑफ इन अ सिरियस मॅनर. हे सिरियसली घेऊ नका. सी सोपी वगैरे नाहीये. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास वगैरे करायला लागेल तेव्हा ती व्यवस्थित समजेल. सी इज, आय थिंक सी इज द मोस्ट लॉजिकल प्रोग्रामिंग लँग्वेज. सी सारखी लँग्वेज नाही. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. लिंक लागली तुमची तर यू आर गोइंग टू अंडरस्टँड इच अँड एव्हरीथिंग. पण जर तुमची लिंक नाही लागली तर काही कळणार नाही. आणि त्यामुळेच इंटरव्ह्यूला, इव्हन इफ सी इज आउटडेटेड, बट इन द इंटरव्ह्यूला तुम्हाला तर पुढे जाऊन या सर्व गोष्टी मी स्टेप बाय स्टेप सांगतच जाणार आहे. रुटीन मध्ये ऍज अ फ्रेशर तुम्हाला 3 राऊंड द्यायला लागणार आहे कुठल्याही IT कंपनीमध्ये. त्यामध्ये फर्स्ट राऊंडला सी लँग्वेज वरचे लॉजिकल क्वेश्चन्स विचारले जातात. यावरनं कळतं की बघा ना, सी मध्ये काम नाहीये तरी सुद्धा तो सी वर क्वेश्चन्स विचारतोय, मग हा काय प्रकार आहे? तर बेसिकली एक लक्षात घ्या की कुठल्याही तुम्ही MNC मध्ये जॉब करायला गेला तर दोज पीपल आर गोइंग टू गिव्ह यू ट्रेनिंग ऑफ 3 to 6 months. मोस्टली 3 महिन्याचं ट्रेनिंग देतात ते, प्रोफेशनल ट्रेनिंग. बरोबर आहे? त्या ट्रेनिंग मध्ये ते तुम्हाला तिथलं वर्क किंवा तिथल्या एन्व्हायरमेंट या संदर्भातली इन्फॉर्मेशन देतात, काय काम करायचं ते शिकवतात. बरोबर आहे? पण त्यांना हे चेक करायचं असतं की ठीक आहे बाबा, त्यांना तुमचं नॉलेज चेक करायचं आणि तुमचं लॉजिक चेक करायचं. लॉजिक इज नथिंग बट यू कॅन से इट इज द ॲबिलिटी ऑफ अ पर्सन टू अंडरस्टँड समथिंग. एखादी गोष्ट समजून घेण्याची जी आपली ॲबिलिटी असते ना, तिलाच लॉजिक असं म्हटलं जाईल. किंवा दुसरं एक, माझ्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, यातनं मी नक्की कुठलं ऑप्शन सिलेक्ट करतो की जे परफेक्ट असेल, जे कमीत कमी वेळ घेईल किंवा कमीत कमी रिसोर्सेस यूज करून माझं काम करून देईल, हे जर मला सिलेक्ट करता आलं तर मी म्हणेन की मला लॉजिक. बरोबर आहे? ठीक आहे. तर बेसिकली कन्सेप्ट अशी असते की ती लोक आपलं लॉजिक, त्यांना असं असतं की जर तुमचं नॉलेज थोडंफार कमी असेल, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही 2 आन्सर दिले नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण तुमचं लॉजिक जर त्यांना चांगलं वाटलं तर डेफिनेटली दोज पीपल आर गोइंग टू सिलेक्ट यू. कारण ते ज्यावेळी ट्रेनिंग देतील तर ते ट्रेनिंग देणार तुम्हाला, ते द्यायला तयार आहेत, पण ती ग्रास्प करण्याची तुमची ॲबिलिटी आहे का हे चेक करतात ते. आलं लक्षात तुमच्या? आणि ते त्यांना कशावरून लक्षात येतं, तर सी मध्ये काही लॉजिकल क्वेश्चन्स आपण पुढे जाऊन लूप मध्ये शिकणार आहोत, जसं रिव्हर्स नंबर, आर्मस्ट्रॉंग नंबर, प्राईम नंबर. मग हे लॉजिकल पॉइंट्स आहेत. ही जर तुम्हाला समजलेली असतील तर दे कॅन कन्सिडर ओके दिस पर्सन इज हॅव्हिंग लॉजिक, सो वी कॅन सिलेक्ट दिस पर्सन, असं. ओके, ठीक आहे. पण तरी पण इझी टू लर्न म्हणण्यामागे रिझन असं आहे की बेसिकली सीच्या पूर्वी ज्या लँग्वेजेस होत्या ना, माइट बी तुम्हाला माहित असेल, एक तर कन्सेप्ट अशी असते बघा की आताच आपलं बोलणं झालं की कम्प्युटर इज व्हॉट, कम्प्युटर इज नथिंग बट अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. कम्प्युटर इज अ मशीन अँड कम्प्युटर कॅनॉट अंडरस्टँड अवर लँग्वेज. कम्प्युटर इज हॅव्हिंग इट्स ओन लँग्वेज विच इज कॉल्ड एज अ बायनरी लँग्वेज ऑफ मशीन लँग्वेज. बरोबर आहे? कम्प्युटरची स्वतःची लँग्वेज आहे जिला बायनरी लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज असं म्हटलं जातं. माइट बी तुम्हाला कुठेतरी गेलं पण असेल. 1001 या फॉर्मॅटमध्ये ही लँग्वेज असते. आता बेसिकली कन्सेप्ट अशी असते की पूर्वीच्या प्रोग्रामर्सना असा प्रॉब्लेम होता की त्यांना
ज्यावेळी सी वगैरे सारख्या लँग्वेजेस नव्हत्या, मशीन लेवल लँग्वेजेस होत्या पूर्वी, तर त्यांना मशीन लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहावी लागायची 1010 फॉर्मॅटमध्ये. म्हणजे हे एक प्रकारे कसं व्हायचं त्यांना प्रॉब्लेम, की तुम्हाला समजा काहीतरी एक इंग्लिश टू जॅपनीजची डिक्शनरी दिली गेली आहे, इंग्लिश मधला एक पॅराग्राफ दिला गेलाय आणि तुम्हाला सांगितलं जातं की याला कन्व्हर्ट करा तुम्ही जॅपनीज मध्ये. मग आपल्याला खूप काम पडेल ना ते, आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ ते कन्व्हर्जन, त्याचा सिनॉनिम वगैरे काय असेल ते सगळं शोधून तिथे लिहायला लागेल, बरोबर आहे? ठीक आहे. असा त्यावेळेच्या प्रोग्रामर्सना प्रॉब्लेम होता. पण नंतर काय झालं की प्रोग्रामिंग फील्डमध्ये सी वगैरे सारख्या लँग्वेजेसना कंपायलर किंवा इंटरप्रिटर सारखे प्रकार घेऊन आले, ज्यांना ट्रान्सलेटर म्हटलं जातं. जसं आता कुठेतरी जपानमध्ये गेलात तर तिथे आपले प्राईम मिनिस्टर गेले समजा, तर ते एखादा ट्रान्सलेटर ठेवतील तिथल्या प्राईम मिनिस्टरशी कम्युनिकेट करण्यासाठी. म्हणजे ना यांना जॅपनीज शिकण्याची गरज आहे, ना त्या प्राईम मिनिस्टरना इंग्लिश शिकण्याची गरज आहे, बरोबर आहे की नाही? ट्रान्सलेटर विल डू द एव्हरीथिंग, बरोबर आहे? तर तसेच ट्रान्सलेटर इथे सुद्धा अवेलेबल झाले सी सारख्या लँग्वेजेस पासून, ज्यांना कंपायलर्स असं म्हटलं गेलं. हे काय करतात, आपण जो कोड लिहितो त्याला सोर्स कोड किंवा त्याला सोर्स कोड आपण असं म्हणू शकतो, किंवा आपल्या प्रोग्रामचा कोड मध्ये तो जो सोर्स कोड असतो ना, त्याला मशीन कोड मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे कंपायलर स्वतः करतात. म्हणजे आपल्या डोक्याचं हेडेक गेलं, आपण आपल्या लँग्वेजमध्ये इंग्लिशमधले शब्द वापरून ज्यांना निमोनिक्स म्हणतात, म्हणजे छोटे छोटे इंग्लिश मधले वर्ड्स वापरले जातात, बरोबर आहे? तर ते इथे वापरले जातात. मग याचा बेनिफिट आपल्याला असा असतो की आपल्याला मशीन लेवल मध्ये लिहिण्याची गरज नाही. एक मिनिट. तर बघा, आपल्याला ते ऍज अ प्रोग्रामर आपल्याला तर हेडेक नाही की वी डोंट हॅव टू नीड राईट द प्रोग्राम इन मशीन कोड, राईट? ठीक आहे. आणि त्यामुळेच त्या पूर्वीच्या लँग्वेजेसच्या कम्पॅरेटिव्हली वी कॅन से दॅट सी इज इझी टू लर्न, बरोबर आहे की नाही? नेक्स्ट, structured language. Now, structured language stands for the language in which I can write the whole code in a structured manner. म्हणजे एक्झॅक्टली काय? फॉर एक्झाम्पल बघा, आता तुमच्यापैकी समजा आता तुम्ही इथे हॉस्टेलला राहताय, किंवा समजा कुणी लोकलाईट असेल इथे घरात तुमचं, तुमच्या घरी पण तुमची रूम असेल सेपरेट, बरोबर आहे? या केसमध्ये बघा काय होतं की तुमच्यापैकी काही मुलं असे असतील की ज्यांना कुठल्याही वस्तू कुठेही फेकायची सवय असते, बरोबर? त्यातलं मी डोंट वरी. आणि काही मुलं असे असतील की जे काय करत असतील की प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवत असतील, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. मग या केसमध्ये डिफरन्स काय बघा, की जो वस्तू कुठेही फेकतो त्याचा टेम्पररी वेव असतो, बरोबर? वस्तू उचला आणि त्याच्या कपाटात ठेवा, कोणी सांगितलं एवढं, बरोबर आहे की नाही? असा त्याचा वेव. पण त्याला प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळी त्या वस्तूची गरज पडते त्या प्रत्येक वेळी त्याची काय असते, शोधाशोध, एव्हरी टाइम, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आणि जो बिचारा व्यवस्थित वस्तू ठेवतो त्याला बेनिफिट काय होणार की माइंड बी त्याचा आता थोडासा वेळ जाईल, पण पुढे त्याला बेनिफिट काय होणार, तर नेक्स्ट टाइम वेन दॅट पर्सन नीड दॅट थिंग त्याला वेळ नाही लागणार, त्याला चटकन, त्याला माहित असेल मी ही तिथे ठेवलेलं, तो तिथनं चटकन घेऊन त्याचा यूज करू शकतो, बरोबर आहे? पण यामध्ये पण एक कन्सेप्ट आहे, जसं फॉर एक्झाम्पल एखादा फ्लॅट आहे, या फ्लॅटमध्ये किंवा तुमच्या रूम मध्ये तुम्हाला व्यवस्थित कबर्ड दिलेले आहेत, बरोबर? सेक्शन दिलेले वेगवेगळे, कपाट वगैरे दिले ज्यांना म्हणतो आपण मराठीमध्ये, बरोबर? मग तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं तुमचे कपडे आहेत, तुमची पुस्तकं आहेत, तुमचं घड्याळ आहे, पेन आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स द्या. मग घरात जर तुम्हाला प्रॉपर कपाट वगैरे असतील तर तुम्ही त्या सगळ्या वस्तू ठेवू शकाल ना व्यवस्थित. आता काही केसेस मध्ये काय होतं, जसं फॉर एक्झाम्पल आपण हॉस्टेलला गेलो वगैरे, किंवा आपण एखादा प्रायव्हेट फ्लॅट घेतला, रूम घेतले, तर तिथे प्रॉब्लेम काय होतो की तिथे एम्प्टी रूम असते. आता समजा मी असं म्हणलं की मला सगळं सिस्टमॅटिकली ठेवायचंच आहे, तर ठेवू कुठे? तिथे त्या रूम मध्ये मला ती ऑप्शन्स तर हवी ना त्या वस्तू ठेवायला सर्व, बरोबर आहे की नाही? जस्ट लाईक दॅट. मला प्रोग्रामिंग कसं करायचं, आता प्रोग्रामिंग मध्ये एक बेसिक कन्सेप्ट अशी असते की ज्यावेळी तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करता तर त्यामध्ये तुम्हाला खूप सारा कोड लिहावा लागतो. बघा ना, आपण आता एखादा प्रोग्राम 10 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास करतो, पण ज्यावेळी तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करता तुम्ही दिवसातनं 8-8, 10-10 तास काम महिने एका सॉफ्टवेअर करताय, एका सॉफ्टवेअर वर करताय. या केसमध्ये ऑब्व्हियसली त्या सॉफ्टवेअरचा कोड खूप वाढत जाणार, बरोबर? आणि मी स्वतः आयटी मध्ये काम केलंय, मी प्रोजेक्ट मॅनेजर होतो, मला माहिती आहे की कोड लिहिताना खूप वाढला ना की आपल्याला कळत नाही की हे आपण काय लिहिलं आणि कशासाठी लिहिलं. 8 दिवसाने वाचलं ना तर आठवतच नाही काय केलं, बरोबर? मग हेच जर आपण प्रोग्राम सिस्टमॅटिकली वेल मॅनर स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहून ठेवले, त्याचा कोड व्यवस्थित लिहिला, तर डेफिनेटली दॅट विल बी अ बेनिफिशियल थिंग. आणि एक विषय असा असतो की ज्यावेळी आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, सुरुवातीलाच मी तुम्हाला असं म्हणाल की सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याच्या आधी आपण क्लायंटकडनं काही रिक्वायरमेंट्स घेत असतो आणि त्या रिक्वायरमेंट्स नुसार आपण ते सॉफ्टवेअर डेव्हलप करून देतो. पण लक्षात घ्या की क्लायंट जो असतो, जसं तुम्ही बँकेसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, बँकेची जी मॅनेजमेंट टीम आहे, जसं मॅनेजर असतील किंवा डायरेक्टर असतील, तर ही लोक काय आहेत, तर त्यांच्या डोमेन मध्ये ते मास्टर्स आहेत.
म्हणजे काय, त्यांना त्यांच्या बँकिंग नॉलेज बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, दे आर मास्टर इन दॅट, बरोबर आहे. पण त्यांना प्रोग्रामिंगचं काही माहिती नाही, आणि त्यामुळेच तर ते आपल्याकडनं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना. त्यांना प्रोग्रामिंगचं माहित असेल ते तुमच्याकडे कशाला येतील, ते स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलप करतील, बरोबर आहे की नाही. मग या केसमध्ये कन्सेप्ट अशी आहे की त्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज नाहीये, तुम्हाला त्यांचं डोमेन नॉलेज नाहीये. बँकिंग फील्डचं आपल्याला काय माहित असतं, थोडंफार आपल्याला माहित असतं, पैसे काढणं भरणं, दॅट्स बरोबर आहे की नाही. बट त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार जेव्हा ते सॉफ्टवेअर तयार होतं, तर ते एकदम 100% परफेक्ट असेल असं नाही. माइट बी त्यांच्याकडनं काहीतरी सांगताना चुकलेलं असतं किंवा काहीतरी राहिलेलं असतं, बरोबर आहे. मग जेव्हा ती लोक ते सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात करतात, त्यावेळी त्यांच्या काही गोष्टी लक्षात येतात की अरे, आपल्याला हे सांगायला हवं होतं, हे तर आपण विसरलो, किंवा हे आपण सांगितलं होतं पण आपल्याला जसं हवं तसं यांनी सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलेलं नाही. इट माइट बी पॉसिबल. मग या केसमध्ये कन्सेप्ट अशी असते की ऑब्व्हियसली वी हॅव टू मेक द चेंजेस ऍज पर देअर रिक्वायरमेंट नाउ. मग त्यांना काय हवंय त्यानुसार आपल्याला चेंजेस करून द्यावे लागतील, बरोबर आहे की नाही. मग ही चेंजेस जर आपल्याला करायची असतील तर ती आपण इझिली कधी करू शकू, जर ते आपण सॉफ्टवेअर वेल मॅनर्ड स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये डेव्हलप केलेलं असेल, त्याचा कोर्स सिस्टमॅटिक मॅनरमध्ये ठेवलेला असेल, देन ओनली दिस थिंग इज पॉसिबल. येतं लक्षात तुमच्या, ठीक आहे. आणि सी ही स्ट्रक्चर्ड लँग्वेज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? सो वी कॅन स्टोअर द डेटा इन अ स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट. त्यातला डेटा आपण काय करू शकतो, तर स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये स्टोअर करू शकतो. येते लक्षात, सिस्टमॅटिक. त्यानंतर आहे बघा, एक प्रोसेस इफिशियंट प्रोग्राम. इफिशियंट मीन्स व्हॉट? If you want to execute any task in the C programming language, then there is no need to write lot much of code. खूप सारा कोड लिहिण्याची गरज नाही. थोडा कोडला मॅक्झिमम आउटपुट जनरेट करणारी ऍप्लिकेशन तुम्ही तयार करू शकता. Hence we can say that we can write efficient programs, or you can say that C is a efficient programming language. Got it? It can be compiled on variety of computer platforms. Computer platform याचा अर्थ काय? The computer platform is made up of two parts, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हार्डवेअर मध्ये बघा, तुम्ही लॅपटॉप युज करता, प्रोसेसर असतो, हार्ड डिस्कची साईज असते, रॅम असते. आणि सॉफ्टवेअर मध्ये येते ओएस, ऑपरेटिंग सिस्टम. मला सांगा, प्रत्येक लॅपटॉपचं किंवा कम्प्युटरचं हे कॉन्फिगरेशन ज्याला म्हणतो आपण, किंवा प्लॅटफॉर्म म्हणूया, हा सेम असतो? नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. पण अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या कम्प्युटर्सवर आपण सी ची प्रोग्राम अतिशय इझिली रन करू शकतो. फार काही याची हाय रिक्वायरमेंट नसते की एवढीच रॅम हवी किंवा हीच ऑपरेटिंग सिस्टम हवी, असं काही नाही. ठीक आहे. C helps to understand all the basic programming concepts, and this is the most important point which I already told you. आधीच सांगितलं होतं बघा तुम्हाला की सी ही काय तर बेस्ट लँग्वेज आहे कशासाठी, प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. लक्षात घ्या, सी मध्ये ज्या लॉजिकल तुम्ही शिकणार आहात पुढे जाऊन, जसं व्हेरिएबल, इफ एल्स, लूप्स वगैरे, हे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे. पुढे जाऊन जावा मध्ये पण आहे, C++ मध्ये, पायथन मध्ये. नंबर ऑफ लँग्वेजेस आर हॅव्हिंग ऑल दिस कन्सेप्ट. पण जेव्हा तुम्ही जावा मध्ये ही कन्सेप्ट शिकाल किंवा पायथन मध्ये शिकाल किंवा C++ मध्ये, तर त्यावेळी हे कन्सिडर्ड असतं की तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती आहे, फक्त त्या लँग्वेज मध्ये कशी इम्प्लिमेंट करायची हे तुम्ही शिकताय, असं कन्सिडर करून तो शिकवणार का, कारण की ह्या सर्व कन्सेप्ट तुमच्या कुठे परफेक्ट होणं आवश्यक आहे, सी या लँग्वेज. ठीक आहे. ठीक आहे, आता बघा, हा एवढा थेरी पार्ट आपल्याला लिहून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे तर आपण लिहिलं होतं, बरोबर. आता इथून पुढे लिहा, कंटिन्यू.
आता बघा पुढचं थोडंसं तुम्ही लिहून घेतलंय, आता आपण ते समजून घेऊया. फर्स्ट प्रोग्राम आपल्याला बघायचा सीचा, बरोबर. आता बघा सीचा प्रोग्राम तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला एखाद्या एडिटरची म्हणजे त्या एन्व्हायरमेंटची गरज असते ज्यामध्ये आपण सीचा प्रोग्राम रन करू शकतो. सीचा प्रोग्राम रन करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे, जसं डेव सी प्लस प्लस नावाचं एक सॉफ्टवेअर कंपायलर म्हणून त्याला, जो आपण यूज करणार आहोत. त्याऐवजी तुम्ही टर्बो नावाचं कंपायलर यूज करू शकता, किंवा तुम्हाला इक्लिप्स नावाचं एन्व्हायरमेंट, आजकाल ते व्हीएस कोड वापरतात. तुम्ही कशातही प्रोग्राम केला त्याने काही फरक पडणार नाही, कोड विल बी सेम. इव्हन ऑनलाईन एडिटर पण असतात, काही लोकांच्या लॅपटॉपवर ते मॅक ओएस असतं, त्यावर जनरल सॉफ्टवेअरच एक्झिक्यूट होतं. ऑनलाईन एडिटर पण खूप सारे अवेलेबल आहे. ठीक आहे, ओके. आता बघा आपण इथे डेव सी प्लस प्लस वापरणार आहोत. बघा आता आपल्याला फर्स्ट प्रोग्राम करायचा आहे. इन दिस प्रोग्राम आय जस्ट वॉन्ट टू प्रिंट अ मेसेज से वेलकम टू सी, दॅट्स ऑल. ठीक आहे, मला वेलकम टू सी हा मेसेज प्रिंट करायचा. आता वेलकम टू सी हा मेसेज आपल्याला प्रिंट करायचा आहे, तर त्यासाठी आपण बघूया की आपल्याला काय काय करायला लागेल. एक तर डेव सी प्लस प्लस वर मी डबल क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन झाली. बघा, गो इन द फाइल्स, न्यू अँड सोर्स फाईल. फाईल न्यू सोर्स फाईल मध्ये तुम्ही गेलात तर नवीन फाईल तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता बघा प्रोग्राम मी इथे आधी टाईप करतो, त्यानंतर आपण प्रोग्राम संदर्भात डिस्कस करूया. So what I told you, what I want to do, I just want to print a message, say welcome to C, that's all. ठीक है. Okay, now see, while writing programs in any programming language, you have to follow the rules and regulations of that language. कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्राम करायची म्हणली तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या लँग्वेजचे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतील. तर ऑब्व्हियसली सी मध्ये पण असे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, बरोबर. मग आता सीचा फर्स्ट रूल हा आहे की संपूर्ण कोड हा आपल्याला या मेन फंक्शनच्या आतमध्ये लिहायचा असतो. मेन हे काय, तर मेन इज नथिंग बट द फंक्शन, बरोबर. फंक्शन म्हणजे एक प्रकारे कमांडचा. तर मेन हे एक फंक्शन आहे, आणि हे जे आहेत ना रेड कलर मध्ये तुम्हाला दिसतात, ही त्याची ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स आहेत. अँड इन दिस कर्ली ब्रॅकेट, इन दिस कर्ली ब्रॅकेट्स आय हॅव टू राईट द होल कोड. संपूर्ण एक्झिक्युटेबल कोड याच्या आतमध्ये येणार होतं. येते लक्षात? ठीक. त्यानंतर बघा मेनच्या आतमध्ये आपण लिहिलेलं आहे प्रिंटएफ. नाउ प्रिंटएफ इज व्हॉट? प्रिंटएफ इज अगेन अ फंक्शन. प्रिंटएफ सुद्धा एक फंक्शन आहे. अँड ऍज द नेम सजेस्ट, व्हॉट विल बी इज फंक्शनॅलिटी? इट प्रिंट्स अ मेसेज ऑन द आउटपुट स्क्रीन. आउटपुट स्क्रीनवर मेसेज प्रिंट करण्याचं काम कोण करतं? तर प्रिंटएफ फंक्शन करतं. येते लक्षात आहे? ठीक आहे, ओके. मग यामध्ये बघा आता आपण मेसेज दिलेला आहे वेलकम टू सी. At the end, we have to give the semicolon. This is the second rule of your C language. प्रत्येक स्टेटमेंटच्या एंडला तुम्हाला काय द्यायचं असतं? सेमिकोलॉन. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा आता प्रिंटएफचा यूज काय सांगितलं मी, सांगा बरं. व्हॉट इज द यूज ऑफ प्रिंटएफ? प्रिंटएफ इज यूज टू प्रिंट द मेसेज, मीन्स वी आर शोइंग आउटपुट टू द युजर. आपण युजरला आउटपुट दाखवतोय, बरोबर आहे की नाही? तसंच आपण पुढे जाऊन हे शिकणार आहोत की युजरकडनं इनपुट कसं ऍक्सेप्ट करायचं. त्यासाठी आपण स्कॅनएफ नावाचं फंक्शन शिकणार आहोत. तर हे जे प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन्स आहेत, किंवा ही जी इनपुट आउटपुटची फंक्शनॅलिटी आहे, या फंक्शनॅलिटीला सपोर्ट करण्यासाठी ही हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करायला लागते, जिचं नाव आहे हॅश इन्क्लूड. म्हणजे त्याचा सपोर्ट घेतला आपण एक प्रकारे, बरोबर. त्याच्यामध्ये ही प्रिंटएफ स्कॅनएफ फंक्शन डिफाईन केलेले आहेत सीने. हॅश इन्क्लूड एसटीडी म्हणजे स्टँडर्ड, आयओ म्हणजे इनपुट आउटपुट, आणि डॉट एच म्हणजे हेडर. आलं लक्षात? इट्स अ सपोर्टिंग फाईल बेसिकली. ठीक आहे. देन वन मोर पॉइंट इज देअर. हा, मेन फंक्शन संदर्भात रूल मी एक सांगितला तुम्हाला की संपूर्ण एक्झिक्युटेबल कोड म्हणजे हेडर फाईल सोडून रिमेनिंग एक्झिक्युटेबल कोड आपल्याला कशाच्या आतमध्ये लिहायचा? मेनच्या आतमध्ये. हा, पुढे जाऊन आपण काही युजर डिफाईन फंक्शन वगैरे सगळी कन्सेप्ट शिकणार आहोत, ज्यामध्ये मेनच्या बाहेर सुद्धा कोड लिहिता येतो आपल्याला, पण ते आपण नंतर बघू. आता स्टेजला तुम्ही एवढंच लक्ष ठेवा की वी हॅव टू राईट द एंटायर एक्झिक्युटेबल कोड वेअर इन द मेन, बरोबर. मेन फंक्शन संदर्भातला अजून एक रूल आहे की ईच अँड एव्हरी प्रोग्राम कंपल्सरी यू हॅव टू यूज द मेन फंक्शन. प्रत्येक प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन तुम्हाला घ्यावंच लागेल, आणि एकच घेते. म्हणजे 2-3 मेन फंक्शन घेतलेत असं नाही करता. जसं प्रिंटएफ फंक्शन मी 100 वेळा प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो, पण मेन फंक्शन हे एकच असणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. आता बघा प्रोग्राम आपल्याला सेव्ह आणि रन करायचा आहे. तर प्रोग्राम आपल्याला सेव्ह आणि रन करायचा असेल तर त्यासाठी बघा आपण कसं करणार. फाईल मेनू मध्ये जायचं, सेव्ह करायचं. आता कुठलीही फाईल कशी सेव्ह करतात तुम्हाला माहिती आहे, तसं फाईल सेव्ह. आता इथे तुम्हाला दोन गोष्टी सेट करायच्या. फर्स्ट इज नथिंग बट द पाथ ऑफ युअर प्रोग्राम. सो यू कॅन सेव्ह युअर प्रोग्राम एनिवेअर, नो प्रॉब्लेम एट ऑल. बट जस्ट रिमेंबर
that where you are saving, otherwise you are not going to get the file again. कुठे सेव्ह करता ते लक्षात ठेवावं लागेल ना, नाही तर नंतर तो मिळणारच नाही. ठीक आहे. आता बघा ई ड्राईव्हवर समजा मी सेव्ह करतोय प्रोग्रामला, फाईल नेम म्हणजे प्रोग्रामचं नाव. आता ते काय द्यायचं तोही आपला प्रश्न. यू कॅन गिव्ह एनी युजर डिफाईन नेम. समजा काहीतरी sprog1 असं मी नाव दिलं, तर .c should be the extension of your program. .c name might be anything but the extension should be .c. ठीक आहे. प्रोग्रामच्या नावामध्ये स्पेस नाही द्यायची मला, नाही तर काय वेळा तो प्रोग्राम आपल्याला रन होत नाही किंवा ओपन होत नाही, अशी वेगळी प्रॉब्लेम येतात. सो डोंट गिव्ह द स्पेस इन बिटवीन द नेम ऑफ युअर प्रोग्राम. गॉट इट? ओके. सेव्ह. नाव आय वॉन्ट टू एक्झिक्यूट द कोड. आता प्रोग्राम रन करायचा आहे, तर त्यासाठी बघा इथे एक्झिक्यूट मेनू बार वगैरे समजतं ना रे तुम्हाला. मेनू बार मध्ये बघा थर्ड ऑप्शन आहे कंपाईल अँड रन. यू जस्ट हॅव टू क्लिक ऑन दिस. कंपाईल अँड रन वर तुम्ही क्लिक केलं, त्याचा आउटपुट आलेला आहे. वेलकम टू सी. समजतंय? ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन एक्झिक्यूट अ प्रोग्राम. अशा प्रकारे आपण एक प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. समजतंय? ठीक आहे. चला आता हा प्रोग्राम लिहून घ्या. आता फक्त एक काम करूया आपण. तुम्ही हे व्हेरिएबल पण लिहिलं का तुम्ही? हा, स्लॅश एन स्लॅश लिहिलं ना. ठीक आहे ना. आता फर्स्ट प्रोग्रामच्या आधी किंवा नंतर खरं तर हवं, फर्स्ट प्रोग्रामच्या खाली लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, राहू देत. आता लिहा आहे आणि त्याला थोडंसं मॅच करायला लागेल तुम्हाला. हा प्रोग्राम केला याचं एक्सप्लेनेशन फक्त आता आधी दिलं गेलं तुमच्याकडनं, असं आपण समजू. ते मी परत एकदा समजावून सांगतो, किंवा त्या एक्सप्लेनेशनच्या बाजूला थोडीशी जागा असेल तर तिथेच हा छोटासा प्रोग्राम लिहिला तरी चालेल. दॅट विल बी मोर बेटर. तसं असेल तर तसंच करा. तुमचा तर काय प्रश्न नाही, तुम्ही दोघांचं. त्याच्या बाजूला जागा असेल त्याला, किंवा रेफरन्स द्या तिथे स्टार करून. एनिथिंग. राईट द प्रोग्राम. ठीक आहे, झालं हे लिहून सर्वांचं. बघा त्या प्रोग्राम मध्ये आपण काय काय बघितलं ते 3 पॉइंट्स तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलेली आहे. सो जस्ट सी. फर्स्ट इज व्हॉट stdio.h. So what is this stdio.h? Who will explain? सांगा बरं त्याला. Standard input output. Sure. And what is the use of this file? तुम्ही सांगा. ही हेडर फाईल आपण काय इन्क्लूड केली? तुम्ही सांगा. प्रोग्राम प्रिंट. बरं, थोडं बेस्ट करण्यासाठी हे बघा. आणि किंवा युजर्स कडून इनपुट घ्या. शाबाश, परफेक्ट आन्सर दिलं. बघा काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला लक्षात नाही. प्रिंटफ हे फंक्शन आउटपुट प्रिंट करतं, आणि स्कॅनएफ फंक्शन जे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत ते इनपुट ऍक्सेप्ट करतं. मग ते नक्की काय प्रकार असं बघू आपण पुढे जाऊन. पण ही जी प्रिंटफ स्कॅनएफ ची फंक्शन्स आहेत किंवा ही जी इनपुट आउटपुट फंक्शनॅलिटी तिला सपोर्ट करण्यासाठी ही हेडर फाईल. मग तुम्ही म्हणाल की सपोर्ट करायचं म्हणजे नक्की काय करायचं, नक्की करते काय ती हेडर फाईल? तर विषय असा आहे की या हेडर फाईलमध्ये ना प्रिंटफ आणि स्कॅनएफ ही फंक्शन्स आहेत, त्यांच्या डेफिनेशन लिहून ठेवलेलं आहे. आता लेटेस्ट जे कंपायलर्स आहेत, जसं हा डेव्ह C++ आहे किंवा इक्लिप्स मध्ये वगैरे, तुम्ही जर प्रोग्राम रन केला आणि ही हेडर फाईल घेतलीच नाही ना, तरी पण प्रोग्राम रन होईल. ओके. पण जी जुनी कंपायलर आहे, जसं टर्बोचं जुनं व्हर्जन वगैरे असेल, टर्बो C, तर त्यामध्ये जर तुम्ही ही हेडर फाईल stdio.h हेडर फाईल इन्क्लूड नाही केली तर प्रिंटफ किंवा स्कॅनएफ फंक्शनला एरर दिली जाते. येत्या लक्षात काय म्हणतो मी, तर त्यासाठी आपल्याला ही हेडर फाईल घ्यायची असते. नेक्स्ट आहे मेन. मेन संदर्भात काय काय सांगितलं होतं, कोण सांगेल? चला. प्रोग्राम त्याच्यामध्ये. बरं, मेन मध्ये कोड लिहायचं. ठीक आहे, अजून काय सांगितलं? व्हेरी गुड. संपूर्ण प्रोग्राम मध्ये किती मेन फंक्शन घ्यायचे? एकच. प्रिंटफचा यूज एक्झॅक्टली आउटपुट किंवा मेसेज प्रिंट करण्यासाठी प्रिंटफचा यूज होतो. ठीक आहे.
आणि एक महत्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सांगितली नाही, तर सी इज अ स्ट्रिक्टली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. याचा अर्थ काय की जे त्यांनी कॅपिटल मध्ये सांगितलं ते कॅपिटलच लिहायला लागेल, जे स्मॉल मध्ये सांगितलेलं ते स्मॉलच लिहावं लागेल. 99.99% डेटा इन द सी लँग्वेज इन स्मॉल केस मध्ये. हा, पण आता प्रोग्राम मध्ये बघा, म्हणजे समजा मी या प्रिंटएफचा पी जरी कॅपिटल काढला ना, तर डेफिनेटली माझा प्रोग्राम शो मी एरर दाखवतो तुम्हाला. बघा, मी कॅपिटल पी लिहिला. बरं, प्रोग्राम रन करण्यासाठी कीबोर्डची शॉर्टकट की वापरायची F11. F11 इज द शॉर्टकट की फॉर दॅट. ठीक आहे. बघा, आता प्रोग्राम रन केल्यानंतर त्याने मला एरर दाखवली, लाईन नंबर वगैरे तो दाखवतो. मग आपली ती एरर काढायची. पी केला मी, परत F11 प्रेस करतो, तर नाव इट इज वर्क. येते लक्षात? ठीक आहे. हा, मात्र एक लक्षात घ्या की हा जो मेसेज आहे ना आपला, हा आपण ठरवलेला आहे. हा तुम्ही कॅपिटल मध्ये लिहा, स्मॉल मध्ये लिहा, त्याने काय फरक पडणार नाही. म्हणजे त्यांचे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स म्हणतात, जे सी चे शब्द आहेत स्वतःचे, जसं stdio.h किंवा printf वगैरे. हे आपल्याला त्यांनी जसे सांगितलेले तशीच घ्यायला लागते. येत्या लक्षात काय म्हणतो मी? ठीक आहे. सो दॅट्स द रूल. ओके, ठीक आहे. आय थिंक दिस इज सफिशियंट फॉर टुडे. आज आपण एवढंच घेऊया. टुमॉरो विल सी द स्लॅश एंड स्लॅश पी वगैरे काय असतं ते आपण उद्या बघूया. ठीक आहे. ओके, ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्स तुम्ही मीटिंग लिव्ह केली तरी चालेल. उद्या आपण याच्या पुढचा पाठ बघणार आहोत.